नमस्कार. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना अत्यंत महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलेलो आहोत. खरंच आपल्याला 6,000 रुपये पगारवाढ होणार आहे का? यासाठी आता आज सरकारने अधिवेशनामध्ये काय मुद्दा मांडलेला आहे, किती रुपये मंजूर केलेले आहे, आता 6,000 रुपये करणं सरकारला शक्य आहे का? देवेंद्रजी फडणवीस तसेच कॅबिनेट मंत्र्यांचे काय म्हणणे आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर आता आपण वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जो आहे तर तो निधी मंजूर करण्यात आलेला आहे. होय, आता पगारवाढीसाठी किंवा तुम्हाला थकीत अनुदानासाठी आता निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा निधी मंजूर करण्याची घोषणा ही कालच केलेली आहे. काल 30 जून रोजी काल ही घोषणा जी आहे तर ती झालेली आहे. तसेच आज जे आहे तर यावरती आज देखील चर्चा झालेली आहे. आजच्या अधिवेशनामध्ये देखील यावरती चर्चा झालेली आहे. ठीक आहे, आता हा निधी कसा वापरायचा आणि कधी वापरायचा, कुठल्या योजनांना किंवा कुठल्या लाभार्थ्यांना किती रुपये द्यायचे याविषयीची स्पष्ट निकष जे आहे तर ते अद्याप सरकारने दिलेले नाही. याविषयीचे स्पष्ट निकष जे आहे तर ते अद्यापही सरकारने दिलेले नाही. आता 2 तारखेला जे आहे तर ते 2 एप्रिलला म्हणजेच उद्याच्या दिवशी सरकारची बैठक आहे. आणि उद्या बच्चूभाऊ कडू यांची अशी जी बैठक होईल त्या बैठकीनंतर जे आहे तर ते सरकार निर्णय घेणार आहे की आपल्याला 6,000 रुपये द्यायचे की 3,000 रुपये द्यायचे की 4,000 रुपये द्यायचे. आता 6,000 रुपये जर होत असेल तर ते अतिउत्तम आहे. जर सर्वांना 6,000 मिळत असेल तर ते खूप छान आहे. परंतु सरकारकडे एवढा पैसा नाही की 6,000 रुपये होईल. जर झालेच तर ते अनेक निकषांसोबत म्हणजेच बऱ्याच अटी व शर्ती लागून ते 6,000 रुपये तुम्हाला मिळेल. परंतु जर 4,000 रुपयेच झाले किंवा 3,000 रुपयेच झाले तर त्याच्या अटी व शर्ती जास्त राहणार नाही. तसेच आत्ता जेवढ्या लोकांना पैसे मिळतात तेवढ्या सर्व लोकांना तो लाभ मिळेल. परंतु जर हेच 6,000 रुपये झाले तर यामध्ये बदल होऊ शकतो. जसं आंध्र प्रदेशमध्ये 6,000 रुपये आहेत, तर ज्या लोकांचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट किंवा ज्या लोकांची टक्केवारी जास्त आहे अशा लाभार्थ्यांना 6,000, त्यानंतर 5,000, 4,500 अशी टक्केवारीनुसार जे आहे तर ते योजनानिहाय वितरण केले जात आहे. त्यामुळे जर अशा पद्धतीने नियम लागू झाले तर यामध्ये सर्वांचा फायदा होणार नाही. आणि जर सरकारने सर्वांना पैसे द्यायचे ठरवले तर अधिक पैसा म्हणजेच 6,000 मिळणार नाही तर 3,000 किंवा मग 2,100 अशा पद्धतीची वाढ होण्याची शक्यता आहे. ही माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर बघा, अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ही माहिती तुम्हाला आम्ही सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. जर आपल्याला वाटत असेल की सर्वांना समान न्याय मिळावा तर 6,000 रुपये होणं शक्य नाही आणि हे आम्ही निश्चित सांगत आहोत. म्हणजे आमची इच्छा आहे की तुम्हाला पैसे अधिक मिळावे, परंतु ते सर्वांना सरकारने देणं हे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे. तुमचे काय विचार आहे याविषयी, काय व्हायला पाहिजे ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तसेच आता तुम्ही काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील देणं आपलं कर्तव्य आहे आणि आता आपण प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. ठीक आहे, तर बघा, आजचा जो आहे तर तो पहिला प्रश्न आहे. तो प्रश्न मनीषा पाटील यांनी आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे. आम्ही नाशिकवरून बोलतोय. अच्छा, आमचे 2 वर्षापासून कागदपत्र जमा करूनसुद्धा आम्हाला अपात्रमध्ये नाव आलेले आहे, काय करावे? अपात्र म्हणजे तुम्हाला 2 वर्षापासून देखील पैसे मिळालेले नाही आणि 2 वर्ष झाले कागदपत्र जमा करून. तर पहिला मुद्दा असा आहे की तुमची जी योजना आहे तर ती अद्यापही चालू करण्यात आलेली नाही. तर तुम्ही आता याविषयी
पुन्हा एकदा फाईल तयार करा आणि फाईल जी आहे तर ती ऑनलाईन करा. तुम्ही फाईल कोणाकडे देऊ नका, तर स्वतः ऑनलाईन करा. आता ऑनलाईन कुठून करायची, तर याची अधिकृत जी वेबसाईट आहे तर ती आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अधिकृत वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटला तुम्ही भेट द्या आणि तिथे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करा, ऑनलाईन फाईल करा आणि ती त्याची जी पावती आहे तर ती तुमच्याकडे ठेवा. किंवा मग आधी जर ऑनलाईन केलेली असेल मनीषाताई, आधी जर ऑनलाईन तुम्ही फाईल केलेली असेल तर त्याची पावती तुमच्याकडे आहे का, आणि ती पावती असेल तर ते ॲप्लिकेशन आपल्याला ट्रॅक करता येतं. त्यामुळे तुम्ही एकदा बघून घ्या की ती पावती आहे की नाही तुमच्याकडे. ठीक आहे. जर तुमच्याकडे पावती असेल तर त्यावरती तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर असतो आणि त्या नंबरनुसार तुम्ही ट्रॅकिंग करू शकता, म्हणजे ट्रॅक जे आहे तर ते ॲप्लिकेशन करू शकता, तर तुम्हाला तुमची स्थिती कळेल. ठीक आहे. तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. या व्यतिरिक्त काही विचारायचं असेल तर निश्चित विचारू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या स्वतःच्या ऑफिशियल चॅनलची लिंक आहे, त्याला देखील सबस्क्राईब करा आणि तिथे प्रश्न विचारा, जेणेकरून माझ्यापर्यंत तुमचे जे प्रश्न आहेत तर ते निश्चित पोहोचतील. तर बघा, त्यानंतर एक कॉमन प्रश्न जो आहे तर तो बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे की सर, आमची DBT ॲक्टिवेट आहे परंतु अद्यापही पैसे आलेले नाही. असा कॉमन प्रश्न बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुमची फक्त DBT ॲक्टिवेट असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. होय, फक्त DBT ॲक्टिवेट असेल तर पैसे मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला जे आहे तर ते NPCI देखील तुमचं खातं लिंक असणे गरजेचे आहे. फक्त DBT ॲक्टिवेट असून चालेल का, तर नाही. तुमचं जे खातं आहे तर ते NPCI देखील लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं खातं NPCI लिंक असेल आणि DBT ॲक्टिवेट असेल तरच तुम्हाला पैसे येतील. तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते मिळालं असेल. आता NPCIला खातं लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं, तर याविषयीचा आपण सविस्तर व्हिडिओ बनवूया. ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी आधार कार्डवरती लॉग इन करून आधार कार्डचा OTP देऊन लिंक बँकिंग लिंक किंवा लिंक बँकिंग स्टेटस असं काहीतरी एक ऑप्शन असेल, त्या ऑप्शनवरती क्लिक करा, जेणेकरून तुमचं जे NPCI अकाउंट आहे, NPCI आहे, तर त्याला कुठलं खातं लिंक आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तर आशा करतो तुम्हाला जे आहे तर ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. हा कॉमन प्रश्न होता त्यामुळे विचारला, त्यामुळे याचं उत्तर दिलेलं आहे. जर तुम्हाला देखील असे काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा, ज्याचे उत्तर जे आहे तर आपण सविस्तररित्या देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. पुढील देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपल्याला संगीता प्रजापती यांनी विचारलेला आहे. सर, मी जळगाववरून आहे. सर, माझे जानेवारीपासून अनुदान आले नाही. मी फेब्रुवारीमध्ये सर्व दाखले जमा केले आहे. काय करावे? असा जो प्रश्न आहे तर तो संगीता प्रजापती यांनी आपल्याला जळगाववरून विचारलेला आहे. तर धन्यवाद संगीताजी, आपण आम्हाला हा प्रश्न विचारला. तर बघा, तुम्हाला जानेवारीपासून पैसे आले नाही आणि तुम्ही तुमचे जे दाखले आहेत तर ते कधी जमा केलेले आहे? फेब्रुवारीमध्ये. तर बघा, जानेवारी आणि फेब्रुवारी यामध्ये काही जास्त अंतर नाही आहे. एका महिन्याच्या नंतरच तुम्ही दाखले जमा केले, त्यामुळे खूप छान काम तुम्ही केलेलं आहे, परंतु अद्यापही तुम्हाला पैसे आलेले नाही. तर बघा संगीताजी, फक्त दाखले जमा करून तुमचे डिटेल्स अपडेट होणार का? तर अजिबात नाही. तर तुमचे जे डिटेल्स आहेत तर ते महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची जी वेबसाईट आहे संजय गांधी निराधार, तर त्या वेबसाईटवरती तुमचे डिटेल्स अपडेट झालेले नाही आणि त्या कारणामुळे तुम्हाला पैसे येत नाही आहे. आता तुमचे पैसे तालुक्यामध्ये आलेले आहेत का? होय, तुमचे पैसे तालुक्याच्या ठिकाणी आलेले आहेत, परंतु तुमचे डिटेल्स मॅच न झाल्याने तुमचे जे पैसे आहेत तर ते थांबवण्यात आलेले आहे. आता ते डिटेल्स कसे मॅच करायचे? तर तुम्ही एकदा चेक करा, जेव्हा तुम्ही योजना चालू केली होती तेव्हा कुठले डॉक्युमेंट्स दिलेले होते. तसेच तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ, तुमचा पत्ता आणि तुमचं नाव, वडिलांचं नाव, ह्या सर्व गोष्टी किंवा पतीचं नाव, या सर्व गोष्टी बरोबर आहे का हे एकदा चेक करा. जर सर्व डिटेल्स मॅच होत असेल तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जा आणि त्यांच्याशी विचारणा करा की आमचे जे डिटेल्स आहेत तर ते अपलोड केलेले आहे की नाही. ठीक आहे. किंवा जर तुमचा आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला
एक लिंक आम्ही प्रोव्हाइड करू. त्या लिंकमध्ये तुम्ही या पुढील व्हिडिओ पाहत राहा. त्या लिंकमध्ये तुम्हाला आम्ही सांगू की तुमचं डिटेल्स का मॅच होत नाही आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता की तुमचे कुठले डिटेल्स मॅच होत नाही आहे आणि तुम्हाला पैसे का मिळत नाही आहे. तर आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते निश्चितच मिळालं असेल. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करू शकता, जेणेकरून येणारी जी माहिती आहे तर ती तुमच्यासाठी मिळत राहील. तर बघा, पुढील देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अम्रपाली वाढे की वढे यांचा प्रश्न आहे. जिवती तालुक्यामध्ये सुद्धा पैसे आले नाही. डिसेंबरपासून तहसीलमध्ये गेलो की सगळे सांगतात की तुमचे डॉक्युमेंट्स ओके आहेत. सर काय करावे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे अम्रपालीजी. जिवती तालुक्यामध्ये डिसेंबरपासून पैसे आले नाही असं शक्य नाही, कारण आमच्याकडे रेकॉर्ड आहे. आत्ताच जिवती तालुक्यामध्ये 6 जूनला पैसे आलेले आहेत. तसेच 30 एप्रिलला, 6 एप्रिलला, 7 मार्च, 6 मार्च, 17 जानेवारी, 9 जानेवारी या दिवशी देखील पैसे आलेले आहेत जिवती तालुक्यामध्ये. त्यामुळे हे पैसे फक्त तुम्हाला आलेले नाही, इतर लोकांना हे जे पैसे आहेत तर ते सर्व आलेले आहेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर मला वाटतं तुमची DBT ॲक्टिवेट नाही आहे, त्यामुळे तुम्ही एकदा DBT अकाउंट ॲक्टिवेट करून घ्या. तसेच तेच खाते NPCIशी देखील लिंक करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही अधिकृत जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुमचे डिटेल्स तुमच्या तालुक्याने अपडेट केलेले नसावे. त्यामुळे तुम्ही ते डिटेल्स एकदा अपडेट आहे की नाही हे चेक करा. आता हे कसं चेक करणार, तर यासाठी पुढे काही दिवसातच लवकरच आपण एक व्हिडिओ टाकणार आहोत आणि तुम्ही घर बसल्या, जर तुम्हाला शक्य नसेल तर आम्ही लाईव्हच्या माध्यमातून तुमचे डिटेल्स चेक करून देऊ की ज्याचे डिटेल्स चुकीचे आहे. त्यासाठी तुम्हाला OTP सांगावा लागेल आणि ही माहिती जी आहे तर ती तुम्हाला द्यावी लागेल आणि त्यानंतर आम्ही तुमचे डिटेल्स चेक करून सांगू की तुम्हाला पैसे का येत नाही. तर आशा करतो की तुम्हाला देखील तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. जर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. जर चॅनलवरती आपण देखील नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा. नमस्कार, धन्यवाद.